नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी ही अर्णववर नाराज झालेली आहे. कारण ईश्वरीने अर्णवच्या गालावरती सगळ्यांच्या समोर पहिला किस केलेला होता आणि अर्णवने तो पुसलेला आहे म्हणून ईश्वरीला वाईट वाटतंय. पण खरं तर अर्णवने ते पुसलेलं नसतं, तर त्याने त्याची फ्रेम बनवलेली आहे. म्हणजेच त्याने कायमस्वरूपी आठवणीत राहण्यासाठी, कायमस्वरूपी आपल्याकडे ती गोष्ट जपून ठेवण्यासाठी खूप जबरदस्त अशी गोष्ट केलेली आहे. पण इकडे ईश्वरीला मात्र हे माहितीच नाही आहे आणि तिला मात्र राग येतोय अर्णवचा. हे सगळं का आणि असं का केलं? कारण मी एवढं तुमच्यावर हे करते असं ती मनापासून सांगत असते, पण तिला काही त्या गोष्टी व्यक्त करता येत नाही आहेत, तिला त्या गोष्टी बोलता येत नाही आहेत. आणि मग मात्र इकडे ईश्वरी ज्या पद्धतीने रिॲक्ट होते ते पाहून अर्णव खरं तर नाराज झालेला असतो. त्याला कळतच नसतं की ईश्वरीची समजूत कशी घालायची, कारण तिला समजूनच घ्यायचं नाही आहे असं तिचं वागणं चाललेलं असतं. तर इकडे अर्णव आता मामाकडे आलेला असतो आणि मामाला म्हणत असतो की हे बघ. तेव्हा मामा त्याला सांगू लागतो की अर्णव, कसं आहे माहिती आहे का, की काहीही झालं तरीही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे अशा फ्रेम बनवून किती दिवस ठेवणार आहे? कधीतरी आता मनातल्या गोष्टी सांग. कधी सांगणार आहेस तू तुझ्या मनातल्या गोष्टी? असं म्हणत मामा अर्णवला बोलत असतो. पण अर्णवसुद्धा इकडे ईश्वरीला म्हणत आहे की आज रात्रीच मी माझ्या मनात जे काय आहे ते तुला सांगणार आहे. कारण अर्णव ईश्वरीवरती खूप प्रेम करतो आणि त्याने ठरवलेलं आहे की आज त्याच्या मनातली गोष्ट ईश्वरीला सांगायची आणि तिला खुश करायचं. हे सगळं त्याने अगदी मनापासून ठरवलेलं आहे आणि त्यासाठी त्याचे प्रयत्नसुद्धा चालू आहेत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाशच्या हाताला लागलेला आहे. कारण अचानक येऊन जो काही त्याच्यावरती वार झालेला आहे, जो काही हल्ला झालेला आहे, त्याच्यामुळे आकाश दुखावला तर गेलेला आहेच, पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमुळं आकाशला सुद्धा भरपूर त्रास झालेला आहे. आणि इकडे आकाशला जो काही त्रास होत आहे त्यामुळं आकाशची काळजी घ्यायला तिथं नम्रता आहे. नम्रता आकाशची मनापासून काळजी घेत आहे. त्याला काय हवं नको हे सगळं ती पाहत आहे आणि त्याचबरोबर त्याच्या जखमेवरती लेपसुद्धा लावत आहे. आता त्याच वेळी नेमकं तिथे शुभू येतो आणि त्याने येताना कपडे चेंज करून आलेला आहे. म्हणजे बाहेर जाताना त्याचे कपडे वेगळे होते, जेव्हा त्याने आकाशवरती हल्ला केला त्यावेळचे कपडे वेगळे होते आणि आता जेव्हा तो आलेला आहे त्यावेळचे कपडे वेगळे आहेत. तर इकडे आकाशला पाहून तो म्हणतो, काय झालं आकाश? तेव्हा नम्रता ज्या माणसाने आकाशवरती हल्ला केलेला आहे त्याला अगदी शिव्या शाप देत असते. अशी माणसं जी आहेत त्यांना सोडलं नाही पाहिजे, त्यांच्यामुळं माझ्या आकाशची अवस्था अशी झालेली आहे असं म्हणत ती शिव्या शाप देत असते. तेव्हा शुभ म्हणतो की अरे, तो माणूस तोच होता ना ज्याने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला होता, हेल्मेट घातलेलं होतं. मगाशी तर त्या माणसाने एका बाईच्या डोक्यात ना काटे घातले. मग सगळेजण त्याला विचारतात, तुला कसं माहिती? कारण आकाशला मारणारा, आकाशवरती हल्ला करणारा जो व्यक्ती आहे त्याचा आणि शुभंकरचा काय संबंध? शुभंकरला कसं काय कळलेलं आहे? असे अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. इकडे नम्रता म्हणत असते की चला आकाश सर, आपण जाऊन पोलीस कंप्लेंटच केली पाहिजे. जोपर्यंत आपण पोलीस कंप्लेंट करणार नाही तोपर्यंत हे सत्य जे आहे ते समोर येणार नाही, असं इकडे आकाश म्हणत असतो. आकाशला सगळेजण समजवत असतात. परंतु आकाशच्या मात्र इकडे डोक्यातही आलेलं नाही आहे की इथे काय गोष्टी होऊन बसलेल्या आहेत आणि काय गोंधळ होणार आहे. इकडे शुभंकर मात्र ऑलरेडी सांगत असतो की आपण पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. पण आकाशला जे काही वल्लरीनं बोललेले शब्द आहेत ते आठवत असतात की मी तुला एवढं लहानाचं मोठं केलं आहे, तू कशाला पोलिसांचे लफडे मागं लावून घेतो वगैरे अशा पद्धतीचे तिचे वर्ड होते ते आकाशला आठवत असतात आणि आकाशला मात्र त्या गोष्टींचा त्रास होत असतो. आकाश म्हणत असतो की नाही नको. आता त्याला वल्लरीने जे काय बोललेलं आहे त्या गोष्टीमुळं तो विचार करत असतो आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि नम्रता तिथं असते. नम्रता मात्र भयानक चिडलेली असते. तिला खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते की नाही, असं का म्हणताय तुम्ही आकाश? अहो, तुमची इतकी वाईट अवस्था झालेली आहे, एवढं सगळं झालेलं आहे आणि प्रत्येक वेळेस आपणच का माघार घ्यायची आहे? नाही, आज मी तुम्हाला सांगते की काहीही झालं तरीही माघार घ्यायची नाही आणि त्याचबरोबर तुमच्या बाबतीत जे काही झालेलं आहे ते पोलिसात जाऊन आपण पोलीस कंप्लेंट करायची आहे, रीतसर पोलीस कंप्लेंट नोंदवायची आहे आणि मगच या सगळ्या गोष्टींचा छडा लावायचा आहे, असं इकडे सांगितलं जातं. तरीही आकाश नाहीच म्हणत असतो. मग तेवढ्यातच आता इकडे आकाशसाठी काहीतरी खायला आणते असं सुप्रिया सांगू लागते. म्हणून सुप्रिया
आकाशसाठी खायला आणायला जाते. कारण तिला असं वाटत आहे की आकाशला काळजी घेणं आकाशची गरजेची आहे. एकतर तो अशा परिस्थितीत तिथं आलेला होता, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि इकडे शुभंकरला मात्र वाईट वाटत असतं. कारण शुभंकरला माहिती आहे की त्याने काय गोंधळ घातलेला आहे. एवढं सगळं त्याने आपल्या नमूला आकाशपासून दूर ठेवण्यासाठी केलं, पण गोंधळ असा झाला की याच्यामध्ये शुभंकरच अडकला गेलेला आहे. कारण आकाश आणि नम्रता आणखीच जवळ आलेले असतात. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता मुलांचा गोंधळ सुरूच झालेला असतो. मुलं सगळे म्हणत असतात की नाही तुम्ही चला, तुम्ही चला. पण सगळ्यांच्या समोर एवढं सगळं चालू आहे. पण इकडे मुलांचं बोलणं ऐकायलाही आजी तयार नाही. आता आजी म्हणते की आता माझ्या लक्षात आलेलं आहे की हे सगळं तुम्हाला कोणी करायला लावलेलं आहे आणि हे सगळं करायला लावण्यामागचा उद्देश काय आहे, असं इकडे आजी बोलत असते. वल्लरी तर म्हणत असते की बाद झालं, निघा तुम्ही इथून, कळत नाही का तुम्हाला, एवढा वेळ झाला तुम्ही त्रास देताय, हे सगळं करताय, असं म्हणत तिचा आरडाओरडा सुरू झालेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे आता सुप्रियाने सरबत आणलेलं असतं आणि आकाशला ती देत असते. कारण आकाशला त्रास होऊ नये असं तिचं म्हणणं आहे. आणि त्यासोबतच इकडे आकाशला ते हाताने उचलता येत नसतं. तेव्हा मात्र नमू म्हणते की आकाश सर, मी आहे ना तुम्हाला, मी त्रास होऊ देणार नाही आहे तुम्हाला, मी आहे तुमच्यासोबत, असं म्हणत आकाशला ती सरबत पाजत असते. सुप्रिया तिला पाहत असते आणि इकडे तोपर्यंत ईश्वरीचा फोन आलेला असतो. कारण ईश्वरीच्या घरूनही कोणी आलेलं नाही आणि इकडचंही कोणी इव्हेंटला नाही आहे. मग सगळ्यांना प्रश्न पडलेले आहेत की आता काय करायचं, म्हणून ती फोन करत असते. तेवढ्यातच सुप्रियाला कळत नाही आहे की काय बोलू. मग सुप्रिया म्हणते की अगं नमू, इशूचा फोन येतोय. तेव्हा नम्रता म्हणते की बघू इकडं माझ्याकडे, मी बघते काय म्हणते ती. आणि असं म्हणत तिने फोन उचलते आणि म्हणू लागते अगं इशू, थोडा प्रॉब्लेम झाला आहे गं, आम्ही ना नाही येऊ शकत आहे इथं. आणि काय झालं माहिती आहे का, आपल्या शेजारच्या ज्या काकू आहेत ना, त्यांच्या मुलाला लागलं आहे गं, त्यांच्या बंटीला, तो पडलाय खेळताना, त्यामुळं आम्ही येऊ शकत नाही आहे. मग ईश्वरीला वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते काय, शेवटी आता सिच्युएशनच अशी आलेली आहे, ॲक्सिडेंटल सिच्युएशन आहे, तर आता त्याला ॲक्सेप्ट करण्याशिवाय काही पर्यायच राहिलेला नाही. ईश्वरी म्हणत असते पण अगं आईला मी फोन केले, आईने फोन नाही उचलला. तेव्हा नमू सांगते की अगं आई कधीपासून तिथंच गेलेली आहे, आई अजून आलेलीच नाही आहे ना, म्हणून तिने फोन नाही उचललेला. हे ऐकल्यानंतर आता फोन ठेवला जातो आणि त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते की काय हे सगळं. मग ती म्हणते की आईला फोन करायला सांगा. फोन ठेवण्याच्या आधी ईश्वरीने ही पण सांगितलेलं असतं की आई आली की तिला फोन करायला सांग. इकडे ईश्वरीला टेन्शन आले, मीडियावाले आलेले आहेत आणि इथे दोन्ही घरचं जर कोणी आलं नाही तर काय करायचं, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. कारण मीडिया प्रश्न विचारून भांबावून सोडत आहे. कारण त्यांना फक्त उत्तर हवं आहे की का या सोहळ्यासाठी घरातलं कोणी नाही आहे, या गोष्टीसाठी त्यांची धावपळ सुरू आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नम्रता ही आकाशची खूप काळजी घेत आहे आणि त्यामुळं शुभूचा डाव मात्र फेल झालेला आहे. शुभूची मात्र वाट लागलेली आहे. शुभूला खूप वाईट वाटत आहे. मग आता सुप्रिया म्हणते की आकाश तुम्ही आतमध्ये जाऊन आराम करा, नमू तू आकाशला घेऊन आतमध्ये जा. इकडे अर्णव म्हणत असतो काय झालं. तेव्हा ईश्वरी सांगते की आई पण येऊ शकणार नाही आहे, तिथे शेजारी एक बंटी आहे ना, तो पडलाय, त्याला लागलेला आहे, आई तिथं गेले. अर्णव सर काय करायचं, तुम्हाला मी किती वेळा सांगितलं होतं, तुम्ही बदला ना हे फॅब्रिकचं नाव. जर तुम्ही नाव बदललं असतं तर घरातले सगळेजण आले असते ना, मग तुम्ही का हट्ट केला, तुम्ही हट्ट सोडायला हवा होता, असं म्हणत ईश्वरी बोलत असते. आणि त्याचवेळी अर्णव म्हणत असतो काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत, अजिबात काळजी करायची गरज नाही आणि तू शांत राहा. आता मुलं तिथं बोलत असतात. मुलं म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, आज ना आम्हाला खूप वाईट वाटतं आहे, आम्ही अनाथ आहोत, पण जेव्हा महिन्यातून एकदा अर्णवदादा आणि ईश्वरीताई आम्हाला भेटायला येतात ना, तेव्हा मात्र कधीच आम्हाला वाटत नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी आमच्या बाबतीत अशा घडत आहेत. खरं तर या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या पद्धतीने होत होत्या, आम्हाला खूप त्रास होत होता या सगळ्या गोष्टींचा. पण या सगळ्या गोष्टींमुळं आता मात्र आम्हाला खूप बरं वाटतं. किंवा का तर अर्णवदादा आमच्याबरोबर येत असतो आणि आम्हाला खूप छान असं तो सरप्राईज देत असतो, आमची काळजी घेत असतो, आम्हाला काय हवं नको ते पाहत असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आम्ही खरंच लकी ठरलेलं. पण आज अर्णवदादा जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा त्याने जे आम्हाला सांगितलं ते ऐकून आम्हाला धक्काच बसलेला आहे. कारण आज त्याला एकटं वाटत होतं,
त्याला खरं तर ह्या गोष्टींमुळं तो एकटा पडलेला आहे. तुम्हाला असं वाटत होतं, पण या सगळ्या गोष्टींमुळं अर्णवदादा एकटा पडला आणि त्याला खूप वाईट वाटलेलं आहे. आणि तो आज आम्हाला येऊन म्हणाला, की माझी फॅमिली माझ्यासोबत आहे. पण आज मात्र मी एकटा पडलेलो आहे आणि आम्ही तुम्हाला त्याचसाठी इथे सांगत आहे, की तुम्ही प्लीज अर्णवदादासाठी काहीतरी करा. असं सगळं सांगितलं जात असतं आणि आजी मला वाटते, की तुम्ही आलं पाहिजे, असं म्हणत मुलं ही आजीला बोलत असतात. आता आता मात्र इकडे लगेचच आजी तयार होते आणि मग वल्लरी म्हणत असते, की आता झालं. ही ओल्ड लेडी जी आहे ती पागळलेली आहे. आता काही उपयोग नाही. मुलं खुश होतात. आजी म्हणते, की तुम्ही माझे डोळे उघडले आज. मला दाखवून दिलं, की खरंच हे खूप गरजेचं आहे आणि आज तुमच्यामुळं माझ्या ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. असं इकडे बोलणं चालू असतं. आणि मग मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे, की आता सगळेजण निघालेले असतात. तेव्हा अंजली म्हणत असते, "अरे मुलांनो शांत व्हा जरा. शांत व्हा. तुमच्या लक्षात येत नाही आहे का? माझं बाळ इथं झोपलेलं आहे आणि बाहेर मात्र लोकांची कुजबूज सुरू आहे आणि लोकं मात्र ही कुजबूज जी आहे ती यासाठी करत आहेत, की काहीही झालं तरीही या कार्यक्रमाला यांच्या घरातलं कोणी का आलेलं नाही." अर्णवने केलेला प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि त्यामुळं घरातील सर्व सदस्य कार्यक्रमासाठी आलेले आहेत. अर्णव पाहतो अंजली, आजी, वल्लरी, मामा हे सर्वजण आलेले आहेत. अर्णवला तर आनंद झालेलाच आहे, पण त्याचबरोबर सगळ्यात जास्त आनंद ईश्वरीला झालेला आहे. कारण सर्व सदस्य कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि अर्णवने त्याचा शब्द पाळलेला आहे. पत्रकार देखील पाहतात की अर्णवची सगळी फॅमिली या कार्यक्रमासाठी आलेली आहे आणि त्यामुळं त्यांचं देखील आता तोंड बंद झालेलं असतं. वल्लरी मात्र तिचे मोठे मोठे डोळे गरगर फिरवून सुप्रिया आली की काय असं सगळीकडं पाहत असते आणि तिला बरं वाटतं की सुप्रिया इथे आलेली नाहीये, त्यामुळे या कार्यक्रमात आपण आलोय तर आपलं काही नुकसान होणार नाही असा विचारही तिच्या मनात येऊन जातो. सर्व मुलं टाळ्या वाजवत आहेत, कारण आता जे काय हवं होतं अगदी तसं घडलेलं आहे. अर्णव, ईश्वरी अगदी जाम खुश आहेत. पत्रकार आणि आलेले सर्व लोक देखील या फॅमिलीला पाहून टाळ्या वाजवतात. आता सर्वांसमोर अर्णवचं इतकं छान इम्प्रेशन पडलेलं आहे की ते आता शब्दात सांगणं शक्य नाहीये असं ईश्वरीला वाटत असतं. कारण अर्णवने शब्द पाळलेला आहे आणि आता ईश्वरी फॅब्रिकेशनचं अनावरण करायचं असतं आणि त्यासाठी ईश्वरीने अंजलीला समोर बोलवलेलं असतं. अंजलीसाठी खरं तर हा सुखद धक्काच असतो. अंजलीच्या हस्ते आता त्याचं अनावरण झालेलं असतं आणि ईश्वरी फॅब्रिकेशनचं अनावरण झाल्यावर सर्वांसमोर ईश्वरी फॅब्रिक्स सात्विक फॅशनने लॉन्च केलेलं आहे हे आता समोर आलेलं असतं. अर्णव या सगळ्या गोष्टीनं अगदी खुश झालेला आहे, कारण त्याने ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत आहेत. अर्णवचं बारीक लक्ष ईश्वरीवर असतं. ईश्वरी अर्णवकडे पाहते आणि तिला देखील आनंद होतो आणि त्या दोघांची नजरानजर होते. तो आनंदाने तिला विचारतो की कसं वाटतंय आणि ते नजरेतूनच सांगते की खूप छान वाटत आहे. आता आजीनं तो आनंदाचा केक देखील कापलेला असतो आणि पहिला घास हा चक्क आजीने ईश्वरीला भरवलेला असतो आणि त्यानंतर अर्णव आणि मग अंजलीला देखील तो घास भरवलेला असतो. आजीनं घास भरवल्यानंतर ईश्वरी खूपच खुश होते आणि पत्रकार देखील म्हणतात, आम्हाला तुमचा एक फॅमिली फोटो घ्यायचा आहे आणि अर्णवने सर्वांना फॅमिली फोटो दिलेला आहे. सर्व पत्रकार अर्णवला जे प्रश्न विचारत होते की तुमच्या घरचे या गोष्टीवर खुश नाही आहेत का, पण आता सगळ्या पत्रकारांचं तोंड एका क्षणात त्याने बंद करून टाकलेलं आहे. शिर्केने आता सर्व पत्रकारांना सांगितले की अनावरणाचा कार्यक्रम झालेला आहे. आता सर्वांची जेवणाची सोय पलीकडील हॉलमध्ये केलेली आहे. सर्व पत्रकार बंधू भगिनींनी जेवण करूनच जायचं आहे असं म्हणल्यानंतर सर्व पत्रकार आता जेवण्यासाठी उठून पलीकडे गेलेले असतात आणि वल्लरी मात्र ईश्वरीच्या जवळ येऊन थांबलेले आहे आणि तिला टोचून बोलत आहे. तुला असं वाटत असेल की सगळे आलेत म्हणजे सर्वजण अगदी खुश होऊन आलेले असतील, तर असं काही नाहीये. आणि राहिला प्रश्न इथे आल्यानंतर हसण्याचा, तर आम्ही ते पत्रकार आहेत ना म्हणून हसतोय असं म्हणून तिने बळचच ईश्वरीला केक खाऊ घातलेला असतो. तेव्हा चिडलेली ईश्वरी देखील शांत बसत नाही आणि वल्लरीला म्हणते,
तुमचं तोंड मात्र कडू पडलं असेल ना? सगळी फॅमिली एकत्र आली म्हणल्यानंतर तुम्हाला हे काय बघवणार नाहीये हे मला चांगलं माहिती आहे. म्हणून तुमचं तोंड गोड करते." असं म्हणून तिने अक्षरशः केकचा एक गोळा करून तो वल्लरीच्या तोंडामध्ये कोंबलेला असतो. वल्लरी चिडते, पण आता हिच्यावर राग करण्यामध्ये काहीच अर्थ नाही असा विचार करून वल्लरी आता बाहेर पडत असते. मामाचं बारीक लक्ष वल्लरीवर असतं. वल्लरी बाहेर जाते आणि मामा देखील धावत पळत तिच्या पाठीमागे जातो. ईश्वरी मात्र भलतीच खुश झालेली आहे. अर्णवने अगदी प्लॅन करून पद्धतशीरपणे सर्व फॅमिलीला एकत्र आणलं या गोष्टीचा कितीतरी आनंद तिला होत असतो. आणि आता मुलांनी देखील ईश्वरीला सांगितलेलं असतं की हे सगळं क्रेडिट हा सगळा प्लॅन हा अर्णवने केलेला होता आणि कशाप्रकारे त्याने सांगितलं होतं की हे घराच्या बाहेर पडू शकतील. आम्ही अगदी तसंच केलेलं आहे असं ईश्वरीला सांगितलेलं असतं. आणि आता ईश्वरीला देखील सगळा प्लॅन समजलेला असतो. अगोदरच तिला आनंद झालेला असतो की सर्व सदस्य आलेले आहेत आणि त्यात तिला कळतं की हे सर्व तर अर्णवने केलं म्हणल्यानंतर अजूनच तिच्या मनामध्ये अर्णवविषयीचा आदर आणि प्रेम वाढलेलं असतं. आता सर्व मुलं अर्णवच्या समोर येतात आणि म्हणतात, दादा तुम्ही तर आम्हाला लाडू देणार होतात ना, द्या बरं आता." अर्णव मुद्दाम त्यांच्यासमोर म्हणतो, "लाडू? कसले लाडू? असलं काय नाही. शिर्के, आपण काय असलं म्हणलं होतं का?" तेव्हा शिर्के पण म्हणतात की "नाही, नाही, असलं काय नाही." तेव्हा अर्णव हसू लागतो आणि म्हणतो, "अरे लाडूच काय, तुम्हाला जे काय स्वीट पाहिजे असेल ना ते सर्व काही मिळेल. शिर्के यांच्याबरोबर जा आणि यांना हवं तर द्या." असं म्हणून त्यांनी मुलांना शिर्केबरोबर पाठवलेलं असतं. आणि आता ईश्वरी अर्णवच्या जवळ आलेली असते. आनंद झालेली ईश्वरी एक शब्दही बोलत नाही, पण कृती मात्र तिने जबरदस्त केलेली असते. अगदी त्या सर्वांच्या समोर तिने अर्णवचा गाल धरून त्या गालावर एक गोड गोड किस केलेला असतो. अर्णवला हा धक्का इतका सुखद आणि इतका छान असतो की तो तर स्तब्धच झालेला असतो. ईश्वरी त्याच्याकडं एकटक पाहत असते. ईश्वरीने पुढचा काही नाही विचार करता डायरेक्ट त्याच्या गालावर किस केलेला असतो. ईश्वरीला कळतच नाही की आपण हे काय केलंय. खरं तर तिनं हे आनंदाच्या भरात करून टाकलेलं असतं. पण याचा कितीतरी आनंद ईश्वरीपेक्षा जास्त अर्णवला झालेला असतो. पण आता कसं रिॲक्ट करावं ते त्याला कळत नसतं. एकतर आसपास लोक असतात, त्यामुळं काय बोलावं आणि किती कसं बोलावं हे त्याला कळत नसतं. ईश्वरी मात्र स्मितहास्य करत त्याच्याकडं पाहत असते. पाठमोऱ्या आकृतीकडं तो ईश्वरीच्या पाहत असतो. खरं तर त्याला ईश्वरीशी अजून खूप काही बोलायचं असतं. मनातल्या भावना अगदी दाटून आलेल्या असतात. पण आत्ता तो प्रसंग नाहीये हे त्याला समजलेलं असतं आणि तो देखील तिच्याकडं पाहत असतो. ईश्वरी जेव्हा पुन्हा एकदा वळून त्याच्याकडे पाहते, तेव्हा त्याचा गोरा मोरा लाल झालेला चेहरा पाहून